स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करत तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे मला आणखी जास्त प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यासाठी आणखी नवीन नवीन योजना आणि नवीन माहिती उपलब्ध करून देईल. तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काय मुख्य बदल झाला आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यावर शासन निर्णय 28/7/2024 अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेच्या दिनांक 28/7/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशतः सुधारणा करून 3/7/2024 रोजी शासन निर्णय निर्मित करण्यात आला आहे. मित्रांनो, तुम्ही जरी केंद्र किंवा राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत असाल, जसं की PM किसान योजना, पोषण, मनरेगा, तरीही तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असाल. फक्त तुम्ही या अटी व शर्ती या योजनेत ज्या काही दिल्या त्या पूर्ण केल्या असाव्यात. तसंच तुम्ही बघू शकता की महिलांचा जास्तीत जास्त समावेश होण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचललेले आहे. म्हणजेच जसं की तुम्हाला माहितीच आहे की ग्रामस्तरीय समिती, वार्डस्तरीय समिती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या स्थापन करून सरकारने महिलांचा जास्तीत जास्त या योजनेवर समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन देखील उपलब्ध करून दिले आहेत, जसं की बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी परिवेक्षक, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र असं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही अर्ज देखील करू शकतात. म्हणजे मित्रांनो बघा, सरकारने खूप मोठं पाऊल उचलले की जास्तीत जास्त महिलांचा योजनेत समावेश व्हावा आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा. त्यासाठी सरकारने केलेला हा प्रयत्न खूप चांगला आहे. शासन निर्णय दिनांक 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ+अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने ह्या महानगरपालिका क्षेत्राकरता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करताना वेळोवेळी येणाऱ्या प्रशासकीय तसेच तांत्रिक अडीअडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाच्या सचिवांचा समावेश असलेली एम्पॉवर्ड कम्युनिटी शासन निर्णय 8/7/2024 अन्वये गठीत करण्यात आली आहे. सदर एम्पॉवर्ड कमिटीच्या बैठकीत सदर योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार योजनेची व्याप्ती वाढवण्याची बाब दिनांक 11/7/2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आली व त्यामध्ये झालेल्या निर्णयानुसार सदर योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी बाब शासनाच्या विचारात मला व्हिडिओ तयार खूप मेहनत लागते. तर माझी तुम्हाला कडकडाची विनंती आहे, जर का तुम्हाला थोडा जरी या व्हिडिओचा फायदा होत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग या योजनेची अंमलबजावणीसाठी निश्चित काय स्पष्ट करण्यात आलं तर ते आज आपण बघू. या ठिकाणी कुटुंबाची व्याख्या सांगता आली. कुटुंब याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले-मुली. 2 नंबरला सांगितलं की नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल, त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषावर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पती तिचा जन्म दाखला किंवा त्यांचं शाळा सोडलं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेचे पतीचं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे. म्हणजे मित्रांनो बघा, या योजनेमध्ये जास्तीत जास्त महिलांचा समावेश होण्यासाठी सरकारने किती मोठा बदल करण्यात आला आहे. मित्रांनो, या ठिकाणी कुटुंबाची स्पष्ट व्याख्या सांगण्यात आली आहे. तसेच मित्रांनो, ज्या कोणी महिला आहे जे नवीन लग्न करून आलेले असतात त्यांचं लगेच रेशन कार्डमध्ये नाव येणं शक्य नसतं. त्यामुळे त्यांच्यासाठी आणखी एक ऑप्शन तयार करून दिला, तो म्हणजे त्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र देखील लावलं तरी देखील ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि या योजनेसाठी बँकेसोबतच पोस्टाचं खाता देखील आता ग्राह्य धरण्यात आलं आहे. सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घ्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो बघा, तुमच्यासाठी किती ऑप्शन आहे की तुम्ही कुठं कुठं फॉर्म भरू शकता. केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया करण्यात केली आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान, मनरेगा हे जे असे काही उदाहरणार्थ जे लाभार्थी आहेत, हे जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांना DTA माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांची KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झाले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यांच्या
ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थी नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावश्यक ॲप किंवा पोर्टलवर भरण्यात यावेत. ग्रामस्तंभ समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे. तसेच द्विरुक्ती टाळण्यात यावी. शासन निर्णय दिनांक 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ+अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरता तालुकास्तरीय समिती ऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आता अ+अ व ब वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रातील वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी. तालुके व वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे. नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय दिनांक 11/7/2024 रोजीच्या मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. आशा आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा. मित्रांनो आम्हाला व्हिडिओ तयार करायला खूप मेहनत लागते, तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती, जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचा थोडा जरी फायदा होत असेल तर आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही मला सबस्क्राईब केल्यास मला आणखी जास्त प्रोत्साहन मिळेल आणि मी आणखी तुमच्या नवीन योजना उपलब्ध करून देईल आणि जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.